भर दुपारची वेळ होती. नाशिकमधील वेसगाव गावातील रस्त्यावर नेहमीसारखी वर्दळ होती. काही जण शेताकडे निघाले होते तर काही कामानिमित्त बाहेर पडले होते. सगळं नेहमीसारखंच सुरू होतं, पण कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणातच संपूर्ण पंचक्रोशी हादरवणारी घटना घडणार आहे. वेसगाव येथून शाळेत जाण्यासाठी निघालेल्या 2 अल्पवयीन विद्यार्थिनी हिसवड बुद्रुकच्या दिशेने चालत होत्या. रोजचा तोच मार्ग, ओळखीचा रस्ता, कुठलीही भीती नाही, कुठलाही संशय नाही. शाळेची वेळ जवळ येत होती. बोलत बोलत त्या पुढे जात होत्या. तेवढ्यात जाधव वस्ती परिसरात काहीतरी विचित्र घडलं. समोरून आलेले 2 इसम अचानक त्यांच्या समोर थांबले. दोघांच्या अंगावर भगवे वस्त्र होते. साधूच्या वेशात असल्यामुळे क्षणभर मुलींना काहीच संशय वाटला नाही. उलट आशीर्वाद देणारे असतील असा विचार त्यांच्या मनात आला असावा. पण पुढच्याच क्षणी सगळं बदललं. एक इसम खाली उतरला. त्याने मुलींकडे पाहिलं आणि ते पाहणं साधूसारखं नव्हतं. त्याच्या नजरेत वेगळाच भाव होता. त्याने जवळ येत हातवारे करत लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील हावभाव सुरू केले. रस्ता चढवून उभा राहिला. त्या क्षणी मुलींच्या अंगावर अक्षरशः काटा आला. समोर साधूचा वेश, पण वर्तन विकृत. काय करावं, कुठे जावं हे कळेना. क्षणभर त्या गोंधळल्या, पण पुढच्याच क्षणी त्यांनी धाडस दाखवलं. जोरात आरडाओरड केली आणि रस्त्यालगतच्या शेताच्या दिशेने धावत सुटल्या. त्यांचा आवाज ऐकून आसपासच्या हालचाली वाढल्या हे लक्षात येताच त्या दोघांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दुचाकीत सुरू करून ते निघून गेले. काही क्षणातच रस्ता पुन्हा शांत झाला, पण त्या शांततेमागे दडलेला धक्का प्रचंड होता. घाबरलेल्या अवस्थेत मुली शाळेत पोहोचल्या. अंग थरथरत होतं. शब्द तोंडातून नीट निघत नव्हते. तरीही त्यांनी सगळा प्रकार शाळेतील मुख्याध्यापकांना सांगितला. ऐकून सगळे हादरले. तात्काळ पालकांना माहिती देण्यात आली. दरम्यान एक धक्कादायक योगायोग घडला. थोड्याच वेळात भगव्या वेशातील तेच दोघे बेसगावात भिक्षा मागण्यासाठी आले. गावकऱ्यांच्या नजरेत ते पडले. सकाळच्या घटनेची माहिती आधीच पसरली होती. संशय बळावला. गावकऱ्यांनी कुठलाही गोंधळ न करता त्यांना थांबवलं. चौकशी केली. विसंगती दिसू लागली. क्षणात परिस्थिती बदलली. गावकऱ्यांनी सतर्कता दाखवत दोघांनाही ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. कारण घटना नांदगाव पोलीस हद्दीत घडलेली होती. पालकांसह संबंधित सर्वांनी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. पोलिसांनी तातडीने दखल घेतली. तक्रारीच्या आधारे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलींचा पाठलाग, रस्ता अडवून अश्लील हावभाव आणि साधूच्या वेशाचा गैरवापर हे सगळं स्पष्ट झालं. दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू झाला. ही घटना समोर येताच संपूर्ण पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली. साधू या शब्दावरचा विश्वास हादरला. पालक अस्वस्थ झाले. शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षित आहेत का हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. भर दुपारी वर्दळीच्या रस्त्यावर अशी घटना घडू शकते यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. ही केवळ एक घटना नाही, हा इशारा आहे. वेश बदलला तरी वृत्ती बदलत नाही आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत क्षणभरही दुर्लक्ष परवडणार नाही हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.